नमस्कार, मी मृणाल सावंत तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत करते. तर मी बरीच अशी ऑनलाईन शॉपिंग केली आहे. तर काय काय केलं आहे तेच आज मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर चला बघूयात काय काय शॉपिंग केली आहे. तर सगळ्यात प्रथम मी साडीपासून सुरुवात करते. तर ही आहे, हे बघा, पूर्ण साडी अशी प्लेन आहे, परंतु अगदी चापून चोपून अशी बसणारी आहे. कॉटन हँडलूम साडी आहे ही बघा. तर ही बघा, मी साडी मागवलेली होती, तर लिंक सगळ्याच्या मी देते, नक्की डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन बघा. हे बघा, खूप सुंदर अशी साडी आहे, खाली टसल्सही आहेत. आणि या साडीचं वैशिष्ट्य असं की याच्यावरती मला तर ऑफ व्हाईट कलरचा ब्लाऊज आलेला, परंतु याच्यावर ब्लॅकही घातला तरीही छान दिसतो, किंवा याच रंगाचा असेल किंवा ब्रॉकेट्स असेल तरीही खूप सुंदर अशी साडी दिसते. तर हे पहिलं आहे मी जे मागवलेली होती ती. पुढचं हे बघा, हे आहे माझ्याकडे मॉइश्चरायझर आहे. हे मी मॉइश्चरायझर घेतलं होतं, आधी पण एक घेतलं होतं, त्यानंतर आता पुन्हा हे मागवलेलं आहे. अतिशय उपयुक्त असं आहे. तर हे फेस कॅनडाचं मॉइश्चरायझर आहे. तर अगदी त्वचा कोरडी पडली असेल तर आपण ही वापरू शकतो. तर मी मग त्वचा असं म्हटलं, तर त्वचा म्हणताना संपूर्ण आपल्या शरीराची त्वचा आली, फक्त चेहऱ्यालाच नाही, तर हात पाय, तुम्ही जिथे तुमची त्वचा कोरडी पडल्यासारखी जाणवते आहे, ताणल्यासारखी वाटते, तिथे हे तुम्ही मॉइश्चरायझर लावू शकता. खूप छान अगदी याचा फायदा होतो, लगेच तुम्हाला इफेक्ट दिसून येतो याचा. त्यानंतर समजा तुम्हाला काखेत वगैरे कोणाच्या दुर्गंध वगैरे येत असेल तर त्यांनीही देखील ही लावली ना, सकाळी ही मॉइश्चरायझर लावली तर संध्याकाळपर्यंत अगदी दुर्गंध अजिबात येणार नाही. त्यानंतर काही जणांना बघा, बऱ्याच चालल्यानंतर मांड्यांना वगैरे असे खास सुटू लागते, किंवा चालायला प्रॉब्लेम होतो. तर अशा वेळेला तुम्ही ही मॉइश्चरायझर लावलं ना, क्रीम, तर तुम्हाला अजिबात हा त्रास होणार नाही. त्वचा कोरडी पडली आहे त्यामुळे खास सुटत असेल तेव्हाही ही मॉइश्चरायझर तुम्ही लावू शकता. त्यानंतर रॅशेस आल्यासारखं झालं आहे, त्वचा लाल झाली आहे, तिथे पण ही वापरू शकता. अतिशय उपयुक्त अशी ही मॉइश्चरायझर क्रीम आहे. तर पुढचं प्रोडक्ट मी तुम्हाला दाखवते. तर पुढचं प्रोडक्ट हे बघा, डॉक्टर रॅशेलचं व्हाईट स्किन स्क्रबर आहे. तर खूप अगदी उपयुक्त असं आहे हे देखील. तर याचे मी बेनिफिट सांगते. हे पण तुम्ही बघू शकता, मी ॲक्च्युली आधीच आणलं होतं, अर्धं वापरूनही झालेलं आहे. खूप छान अगदी सुगंधही आहे याला. तर यामुळे काय होतं माहिती आहे, जर तुमची स्किन ब्राईटनेस तुमच्या स्किनचा थोडा वाढतो, त्यानंतर डार्क स्पॉट वगैरे असतील तर ते रिमूव्ह होतात, डेड स्किन असेल ती निघून जाते, ब्लॅकेट्सचा त्रास असेल तर या स्क्रबरमुळे तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. हायपर पिगमेंटेशन तुमची स्किन झाली असेल तर ती कंट्रोलमध्ये येते आणि स्किन मॉइश्चराईज देखील होते. तर आंघोळीच्या आधी याने स्क्रब केलं आणि त्यानंतर आंघोळ केली तर तुम्हाला खूप छान अगदी फायदा होईल. अतिशय अगदी उपयुक्त अशी ही व्हाईट स्किन स्क्रब आहे. तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की जाऊन बघा. त्यानंतर इथे आहे मार्क्सचं मी हाय कव्हरेज फाउंडेशन घेतलेलं आहे. तर आधी मी कधी वापरत नव्हते, तर म्हटलं हे घेऊन बघूया एकदा. तर खूप छान अगदी इफेक्ट आला. इव्हन आपली स्किन वाटते अगदी छान अगदी इफेक्ट होतो. आणि एक तर हे बघा, मॅट फिनिश आहे, लॉंग लास्टिंग वेअर आहे याचं. त्यानंतर इझी टू ब्लेंड आहे, खूप अगदी सोपं अगदी वापरायला आहे. ज्यांना माझ्यासारखी अगदी सवय नसेल खूप मेकअप वगैरे करायची तर त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त असं आहे. तुम्ही हे फटाफट असं लावून अगदी लग्नात किंवा कोणत्याही छोट्या मोठ्या समारंभात तुम्ही वापरू शकता आणि खूप छान अगदी आहे. तर इथे मी घेतलेलं 01 आयव्हरी ग्लो हा मी घेतलं होतं. तर खूप अगदी छान आहे, तर नक्की एकदा ट्राय करून बघा हे पण. त्यानंतरचं हे बघा, खूप अगदी उपयुक्त असं अगदी सुगंधित असं फियामाचं शॉवर जेल आहे. तर अगदी फुलांचा खूप सुंदर असा सुगंध येतो आणि हा सुगंध अगदी खूप वेळ नाही तर अगदी 3-4 तास आरामात राहतो. खूप छान आहे. आणि प्राईज वाईज जाल तर प्राईजही याची खूप कमी आहे. तर मी नक्की तुम्हाला हे टॅग करते, एकदा वापरून बघा. असं वाटतं की अगदी सुगंधित फुलांनी आपण अंघोळ करतो आहे, खूप छान वाटतं हे.
त्यानंतर ही मी गोटापट्टी मागवली होती, हे बघा. तर खूप अगदी स्वस्त पडते ही गोटापट्टी. आणि ह्या गोटापट्टीने मी काय केलं तेही तुम्हाला दाखवते. अशी प्लेन अशी माझ्याकडे ओढणी होती, तर या ओढणीला आहे ना मी हे बघा या पद्धतीने ही गोटापट्टी लावून घेतली. आणि त्याच पद्धतीने मी माझा जो सलवार होता त्याला पण बॉटमला लावून घेतले. खूप सुंदर असा इफेक्ट आला. अगदी सिंपल आहे, साध्या आपल्या मशीनवर अगदी इझिली होतं. तर अशा लहान मुलांच्या फ्रॉक्सना वगैरे पण तुम्ही इझिली या गोटापट्टी लावू शकता, किंवा कोणतेही डिझाईन्स वगैरे करायचे असेल इझिली करू शकतो आपण. काहीच याच्यात असं कठीण असं नाही आहे. तर ही गोटापट्टी मागवली होती आणि ही मला ना काहीतरी 90 मीटर आली होती गोटापट्टी. तर पुढचं आहे, ही पेनं मागवली होती. ही बॉल पेन्स मी मागवले होते, तर मुलांना शाळेत लागतातच नेहमी. तर ही मी एक्सोचे मागवले होते. बरीच पेनं यूज करून बघितली तर इतकी व्यवस्थित लिहित नाही, पण ही एक्सोची जी इतकी स्मूथ छान अगदी पेनं लिहितात ना, तर या पेनामुळे एकतर प्राईजही ठीक आहे. 10 पेनं येतात, 10 रुपयाचं एक पेन मिळतं. बाहेरही तसंच असतं, पण ही मी थोडीशी ऑफरमध्ये घेते त्यामुळे मला स्वस्त मिळाली होती. मी जास्त घेतली होती त्यामुळे. तर मी ह्याची लिंक देते, नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि खूप छान अगदी स्मूथ लिहितात. बऱ्याच मुलांचा प्रॉब्लेम असतो की लिहिताना शाई भरपूर अगदी बाहेर येते, अगदी शाई ओकत ओकत पेनं लिहितात, तसंही होत नाही. किंवा अगदी फुसट दिसत आहे, किंवा अक्षर खूप डार्क होत आहे, किंवा जाडच होत आहे, किंवा अगदी बारीक, असं काहीही प्रॉब्लेम. अगदी परफेक्ट हँडरायटिंग याने येते. खूप छान अगदी हँडरायटिंग येते. मी ते तुम्हाला दाखवते. तरी पण हे बघा, हे स्टिकी नोट मागवले होते. आणि या स्टिकी नोटवरती मी जेव्हा ब्लॅक पेनं मागवलेलं ना आधी त्याच्या आधी माझ्या मुलीने असं लिहिलेलं होतं. तर हे बघा, खूप छान अगदी हँडरायटिंग येते. त्यानंतर ही आधीची स्टिकी नोट्स होत्या, ह्या आता मागवलेल्या आहेत अशा वेगवेगळ्या कलर्समध्ये. आता माझ्याकडे एवढ्याच उरलेल्या आहेत. या बघा, याचीही लिंक देते. वेगवेगळ्या शेपमध्ये येतात. नेहमी ते स्क्वेअर किंवा रेक्टँगल मागवण्यापेक्षा हे थोडंसं असं वेगळं छान वाटतं, त्यामुळे या मागवलेल्या होत्या. तर ज्या वेळेला मी मागवलं तेव्हा हे बटरफ्लाय, पुन्हा हा एक शेप आला होता, हा एक हार्ट शेप आला होता, हा शर्टचा होता, आणि एक नॉर्मली आपला स्क्वेअर असतो तसे होते. तर हे असे वेगवेगळ्या शेपमध्ये आले होते. तर आता पुढचं मी तुम्हाला दाखवते. तर हे मला अतिशय अगदी उपयुक्त पडलेलं आहे. तर ही मी मशीन घेतली होती वाफेची. हे बघा, वाफ घ्यायची मशीन मागवलेली होती. तर इथे आम्हाला ना हिवाळ्यात पुष्कळ त्रास होतो सर्दी खोकल्याचा, आणि मुलांनाही होतो. तर त्यासाठी मागवली होती. तुम्हाला जर वाफ वगैरे घ्यायची असेल, किंवा काही प्रोडक्ट तुम्ही वापरले असेल, स्किन केअर करत असाल, तर त्यासाठी पण तुम्ही हे वापरू शकता. खूप अगदी छान प्रोडक्ट आहे, आणि अगदी 250 रुपयात पडलेलं होतं. अतिशय उपयुक्त आहे, आणि फटाफट ह्याने होऊन जातं छान अगदी. तर याची पण मी लिंक देते. तर सर्दी वगैरे झाली असेल तर याने तुम्ही नक्की वाफ वगैरे घेऊ शकता. तर हे 3 प्रोडक्ट जे आहेत, तर हे बघा, मुलांना काही घेऊन दिलं ना की अतिशय खुश होतात. तर बऱ्याच दिवसापासून म्हणण्यापेक्षा बऱ्याच वर्षापासून म्हटलं पाहिजे मागतच होती ही. तर छोटे छोटे कलर्स वगैरे आम्ही घेऊन देतोच. तर ह्यावेळेला हे तिला घेऊन दिलं. तर हे मागवले आहेत मी, सुपर लाईट क्ले आहेत. तर यापासून तिने काय काय केलं ना तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. तर खूप छान अगदी तिने काही वस्तू बनवल्या आहेत, त्या मी तुम्हाला दाखवून देते. सगळ्यात प्रथम तर मलाही आश्चर्य वाटलं की तिने इतक्या सुंदर सुंदर या बनवल्या आहेत. एक मिनिट. तर हे बघा, हे छान छान गोष्टी ह्या क्लेपासून तिने बनवलेल्या आहेत. हे बघा, हे पेपर क्लिप असतं ना त्याला लावलं आहे, आणि हे असं बनवलं आहे. हा बघा, खूप छान छान गोष्टी तिने केलेल्या आहेत. हा किडा. त्यानंतर हे बघा, तर हे पेन्सिल टॉपर आहे. हे बघा, हे अशा पद्धतीने.
असे वेगवेगळे तर सतत मोबाईल किंवा टी व्ही किंवा असं स्क्रीनसमोर असण्यापेक्षा हे नक्कीच चांगलं आहे, म्हणून मग म्हटलं चला घेऊन देऊयात. तर ह्या अशा कलाकृती तिने केलेल्या आहेत. तर याची पण लिंक देते, नक्की एकदा ट्राय करून बघा. सुट्टी वगैरे मुलांना असेल तेव्हा द्यायचं, म्हणजे ती मुलं पण सतत मोबाईलसमोर बसण्यापेक्षा असं काहीतरी छान छान क्रिएटिव्हिटी करू शकतात. हे बघा. तर हे आहे ब्रेसलेट किट आहे, त्यामध्ये हे इतकं साहित्य होतं. तर यामध्ये हे बघा असं इलॅस्टिक देखील मिळालेलं आहे आणि असे वेगवेगळ्या प्रकारचे यामध्ये हे बघा असं साहित्य मिळालेलं होतं आणि यापासून आहे ना छान छान असं ब्रेसलेट माझ्या मुलीने बनवलेले आहेत. मी दाखवते. जास्त नाही बनवले, आता मी 3 दिवसच झाले मागून. हे बघा, हे तिने स्वतःच्या नावाचं बनवलं आहे, श्रेष्ठा म्हणून. त्यानंतर हा एक बनवलेला आहे तिने, हा तिने आपल्या ताईसाठी बनवला आहे, श्रावणी. आणखीन एक बनवलेला आहे, हा बघा. तर अशा प्रकारचे तिने बनवलेले आहेत. तर मला तरी असं वाटतं की सतत स्क्रीनसमोर राहण्यापेक्षा मुलांना ह्या अशा काहीतरी ॲक्टिव्हिटीज आपण दिल्या ना तर नक्कीच त्याचा फायदा होईल. मुलांची पण क्रिएटिव्हिटी त्यांना दाखवता येते. हे बघा, छान अगदी केलेलं. अगदी तुमचं मूल लहान असेल तर मी म्हणेन हे असं देऊ नका, कारण हे तोंडात वगैरे घालतील. पण आता माझी मुलगी 6वीला आहे, त्यामुळे मी तिला हे दिलेलं. तर हे तिने असं केलेलं आहे. तर पुढचं मी तुम्हाला दाखवते. आणि लास्ट म्हणजे हे आहे 150 पीसेसचं आर्ट सेट घेतलेला आहे. हा बघा. तर याच्यामध्ये 150 आपल्याला पीसेस मिळालेले आहेत. तर यामध्ये काय काय मी तुम्हाला दाखवून देते. हे 6 वर्षाच्या वर जर असेल तुमचं मूल तर तुम्ही मागवू शकता. तर हे बघा, यामध्ये हे इतके सारे कलर्स येतात, खूप सारे रंग येतात आणि सुंदर अशा शेड्स येतात. हे बघा. तर इथे हे सगळे हे स्केच पेन्स आहेत. इथे येणार आहेत कलर पेन्सिल्स. त्यानंतर हे ऑइल पेस्टल कलर आहेत आणि ह्या ऑइल पेस्टलमध्ये 24 शेड्स येतात. आणि हे क्रेयॉन्स कलर आहेत, यामध्ये पण 24 शेड्स येतात. यामध्ये पण 24 शेड्स आलेले आहेत. आणि इथे त्या लोकांनी आहेत ना वॉटर कलर दिलेले आहेत. हे बघा, हे वॉटर कलर आहे आणि ही त्यावरती एक पॅलेट दिलेली आहे. सारी ट्रान्सपरंट पॅलेट आहे. ती काय एवढी छान नाही आहे, अगदी लो क्वालिटीची आहे. पण बाकी हे सगळं एकदम मस्तच आहे. छोटीशी ही कैची येते, स्टेपलर आहे, शार्पनर आहे, कलर ब्लेंड करायला अशा प्रकारे एक कापूससारखं दिलेलं आहे, ब्लेंडरसारखं स्पंज असतो ना त्या टाईपमध्ये दिलेलं आहे. इथे स्केल आहे, इरेझर आहे आणि हा ग्लू दिलेला आहे. आणि यासोबत एक पेन्सिलही होती, जी मगाशी मी तुम्हाला दाखवली ना. तर ही बघा, एक पेन्सिलही यासोबत होती. तर हे सगळं यासोबत मिळालेलं आहे. खूप छान अगदी किट आहे. तुम्हाला जर कोणाला गिफ्ट वगैरे द्यायची असेल तर तरीही तुम्ही देऊ शकता, किंवा घरात मुलांना वापरायला पण आपल्याला ही एकदम बेस्ट आहे. तर हे बघा, तर याची पण लिंक मी देते. तर मागवलेले प्रोडक्ट तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. जर कोणता प्रोडक्ट तुम्हाला हवा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते, नक्की तुम्ही तिथे जाऊन परचेस करू शकता. आणि खूप अगदी महाग वगैरे नाही आहे. हाही मला वाटतं एक 300-350 रुपयाचा काहीतरी होता. तर खूप छान अगदी सेट आहेत. तुम्हाला गिफ्ट करायलाही अतिशय उत्तम आहे आणि घरात मुलांना द्यायला पण छान आहे, जेणेकरून मुलांचं थोडं मोबाईल आणि या सगळ्या गोष्टीतून लक्ष थोडं दूर होईल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर एक लाईक करा. धन्यवाद.